माझ्या मिन्नीला कोणाचं नजर लागलं काय माहिती। महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळीच आम्हाला सोडून गेली व अंत्यसंस्कार दुसऱ्या दिवशी झालं। चिनू मिनूची ही जोडी आता तुटली आहे असं सांगताना मला हिम्मत अपुरे पडत आहे। बघता क्षणी नजर लागेल अशी ही जोडी आता वेगळी झाली आहे। माझी मिनू मला जीवन दान देणारी अमृत होती। जीवनात खूप डिप्रेशनमध्ये असताना मी मिन्नीला 3 फेब्रुवारी 2024 रोजी माझ्या गावी आणलेलं। रात्रभर खिडकीतून बाहेर बघत प्रवास झाला। घरी आल्या घरची प्रिन्सेस बनली। सगळीकडे फुल्ल राडा, मोबाईलमध्ये व्हिडिओ बघणं असो किंवा टेडीशी खेळणं असो, आणि माझ्या डिप्रेशनचे डोस सुद्धा कमी होत चालल्या होत्या आणि रिपोर्ट सुद्धा नॉर्मल। तिला जोडीदार म्हणून चिन्याला आणलं, पण चिन्यानंतर चिनू निघाली। चिनू आल्यानंतर जणू मिनू एक आईच बनली। चिनूचं काळजी घेणं आणि तिने खाऊ खाल्ल्यानंतर उरलं सुरलेलं खाणं, तिच्यासोबत खेळणं, माझ्यासोबत व्हिडिओ काढणं, दोन्ही लेकरं बघता बघता मोठे झाले। पुढे चिनूचा मिसकॅरेज झालं, पण मिनूला एक फिमेल पिल्लू झालं। तिचं नाव आहे स्वीटी। सगळं व्यवस्थित चालू असताना एका दिवशी माकडाने मिनूचा पिछा केला आणि ती पळत पळत एका घरावरून घसरून खाली पडली आणि खाली असलेल्या गल्लीतल्या कुत्र्याने तिचे गळाच पकडला। क्षणात तिने जीव सोडला। महाशिवरात्रीच्या सकाळी हे सगळं घडलं, पण आम्हाला याची कल्पनाच नव्हती। दुपारनंतर काही लोक सांगत आले, तेव्हा पप्पा ओळख पटवण्यासाठी गेले। मला सांगण्यात आलं नाही, माझ्यापासून लपवण्यात आलं। माझ्या मिन्नीचा जीव गेलेलं। मिनी घरी आली नाही म्हणून मी एक दिवस आणि एक रात्र नुसतं रडत होते, आणि आज 27 तारखेला तिला शोधत गेल्यावर समजलं की ती एका घराच्या पत्र्यावर मरून पडलेली आहे। जेव्हा तिच्या गळ्यातील लाल बेल्ट दिसलं तसं छातीत धस्स झालं। माझ्या बाळाच्या नाकातोंडातून रक्त वाहिलेलं होतं। शरीरभर कुत्रा चावल्याचे जखमा होत्या। किती असह्य वेदना तिला झाल्या असतील। मिनीला उठ म्हणत होते, ती उठणार नव्हती। मिनीने मला डिप्रेशन मधून काढून स्वतः कुठे सोडून गेली होती। तू केलेला उपकार मी कुठे फेडेन मिनी? तुझं बाळ, तुझी बहीण सगळेच तुला मिस करतायत। बाळा, शक्य झाल्यास मला तुझ्या उपकाराची परतफेड करण्यासाठी एक संधी नक्की दे। ओम शांती शांती।